जिथे तू पाहशील ते मी दिसेल राधे. देवा, तुमच्या भेटीने माझे मन तृप्त झाले. आता मी निघते, नाहीतर घरचे रागवतील माझ्यावर. नाही राधे, आज तू एक छानसं गाणं बोलल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही राधे. नको रे काना. मान ना ग राधे. नको रे काना. मान ना ग राधे. ठीक आहे. वेडावले मन माझे, ऐकू येईना सुरतानी. शोधते रे तुला मी वेडी होनी.
पारितोषिक स्वरांग संतोष गवाळे यांच्याकडून गवळणीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक, पांडुरंग तारू नासलेकर यांच्याकडून गवळणीसाठी 100 रुपयांचं पारितोषिक, निकिता गणपत सोडगे यांच्याकडून राधेच्या भूमिकेसाठी 100 रुपयांचं पारितोषिक, बाळकृष्ण धोंडू नाचलेकर यांच्याकडून गवळणीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक या सर्व रसिक जनांचे घोडेपेवाडी नाट्य मंडळ आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपण साऱ्या पोरी मिळून थाटमाट करून मथुरेच्या बाजारी निघालो आहोत खरे, पण मला तर काही मथुरेचा रस्ता माहित नाही. अगं हिरा, तुला माहिती आहे का? अगं चंद्रा, तुला तरी माहिती आहे का ग? मला तर मुळीच माहित नाही, मी तर पहिल्यांदाच चालले आहे ना. अगं चंद्रा, तुझ्या बाजूला ती एक म्हातारी मावशी राहते ना, तिला हाक मग ती येते का? ती मावशी हड, तिचं आणि माझं कालच भांडण झालं, मी नाही बोलवणार पाहिजे. अगं झालं तुमचं भांडण, तुम्ही कधी चांगल्या तर कधी वाईट. ठीक आहे, मारते ना हा. मावशी, अगं ए मावशी, मावशी, अगं ए मावशी. आले आले ग राधांनो. या पहाटेच्या पाराला होते झोपले मी घराला. या पहाटेच्या पाराला होते झोपले मी घराला. कागपुरीनु बोलावलं या म्हाताऱ्या मावशीला. कागपुरीनु बोलावलं या म्हाताऱ्या मावशीला. या पाटेच्या पाराला होते झोपले मी घराला. या पाटेच्या पाराला होते झोपले मी घराला. कागपुरीने बोलावलं या म्हाताऱ्या मावशीला. कागपुरीने बोलावलं या म्हाताऱ्या मावशीला. या पाटेच्या पाराला होते झोपले मी घराला. या पाटेच्या पाराला होते झोपले मी घराला. कागपुरीने बोलावलं या म्हाताऱ्या मावशीला. कागपुरीने
यांचं असं म्हणणे आहे की सेल्फी विथ मावशी सोबत त्यांनी सेल्फी घ्यायचे, पण प्रेक्षक वेळेअभावी आम्हाला हे करता येणार नाही, कारण आम्हाला मथुरेचा घाट अजून चढायचा आहे. त्यामुळे आम्ही आपले पसंतीला मान देऊन आम्ही स्वतः आभारी आहोत. आजकालची पोरं जमले की घेतात सेल्फी, पण मला मात्र आवडते अमोलरावांची कुल्फी. वा काय पब्लिक, काय वाजत, सगळं कसं एकदम ओके मध्ये आहे. काय का पोरी नो, पण अजून उजळलं नाही का? मला दिसत नाही ते नीट. काय का खेळणे आणि म्हातारी कोणाला म्हटलीस? अगं तुझा बाप तेरडा, तुझी आई तेरडी, तुझं खानदान तेरडं. मला बोलते सक्ती मेली आली. तू म्हातारी झाली नाहीस का ग मावशी? अगं म्हातारी कसली, अजून पण गावात फिरलं ना की 100 लोक शेकटी मारतात. म्हातारीच मारतात. म्हातारे म्हातारा मला काय सांगते थांबायला, तिला सांग सक्तीला. अगं चंद्रा तू तरी ये. हा तिला सांगून ठेव, मी पण ऐकलं नाही अजिबात. शांता मावशी नाही माझं. जाईजुई मोगरा त्याचा केला गजरा, जाईजुई मोगरा त्याचा केला गजरा, आणि या शांता मावशीचा तुम्हा सगळ्यांना मानाचा मुद्रा. तिला सांग तू बघा ती. चल जा जागेवर, मला कशाला बोलवलं ते सांगा. अगं मावशी, आम्ही साऱ्या पोरी मिळून थाटमाट करून मथुरेच्या बाजारी निघालो आहोत, पण आमच्या पोरींपैकी कोणालाच मथुरेचा रस्ता माहित नाही. तू येशील का ग? मी मथुरेच्या बाजाराला येईन, पण ही भांडरी भांडणार नसेल तर येईन, पहिले सांगून ठेवते. हा मावशीला पण समजा, पण नाही भांडणार. ठीक आहे, चला ग मग जाऊया. हो. चला. जरा टचअप करून घेते ग, जरा थांबा. कुठे गेली ती अमोलरावाने दिलेली लिपस्टिक? हा ही अमोलरावांची लिपस्टिक. तुम्हाला पाहिजे कोणाला? ठीक आहे बाबा, तुम्ही काय म्हणता काय मावशी, ह्या वयात? अरे ह्या वयात काय, ह्या वयात बघ किती माझे दिवाने आहेत तिकडे. आता बघशील थोड्या वेळाने. चला. सांगायलाच पाहिजे, मला सांगितलंच पाहिजे. तुम्ही नेसलं काय, घेतलं काय, त्याच्याशिवाय कळणार कसं मंडळीला काय घ्यायचंय ते? ठीक आहे, सांगतो. सांगा. पहिली कोण बाबा? मी सांगतो. ये बाई ये. हिऱ्यासारखी हिरकणी केसात आहे आपुलीची वेणी, हिऱ्यासारखी हिरकणी केसात आहे आपुलीची वेणी. मी घेतली लोणी आणि निघाले बाजारी. पुढे अजून कोण बाबा काय घेतलंय? असावं ताजं आणि साजं. ऐकते का ग मावशी? अगं ऐकते बोल बाई.
ताज आणि साजूक तुपाचा घडा घेते विक्रीला आणि बाई मी नाजूक. हा, नाजूक. चंद्राची चंद्रकोर मी जणू काही इंद्राची परी. ऐकलं ग मावशी? हा, ऐकते कान फुगवून चंद्राची माझे. चंद्रकोर मी जणू काही इंद्राची परी. माझ्या माठात आहे बाही दही लय भारी लय भारी लय भारी. आता वाजले की 12. राधा राहिली काय? बाई मी विसरली त्यांच्या नादात. मेले बघ कसे बघतायत बस बसल्यासारखे. स्वर्गाहुनी सुंदर नगरी नाव तिचे रत्नागिरी. वा वा. स्वर्गाहुनी सुंदर नगरी नाव तिचे रत्नागिरी. नमनकलेचा वारसा जप्ती अंतरी. नेसून चालू भरतरी घेऊन दुधाचे माठ शिरी. ही राधा निघाली मथुरे बाजारी. मी पण आहे अजून. हो. अगं माझं विचारीचे काय? मी नेसले काय नाही. अगं काय नाही म्हणजे तुमच्यासारखं काय नाही. आपलं नेहमीच लुगडं नेसलंय पण नाव घेऊ तुमच्यासारखं. ठीक आहे ठीक आहे. हा घेते. हा ऐका. जरी छोटीशी असली वाडी आमची तरी मंडळी आहेत फारच हौशी. जरी छोटीशी असली मंडळी आमची वाडी आमची मंडळी आहेत फारच हौशी. आणि या सगळ्यांचं नाव घेते सत्यनारायणच्या पूजेच्या दिवशी. विलास नाचणेकर यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी मावशीने विलास नाचणेकर यांचं नाव घ्यायचं आहे. विलास नाचणेकरांचं हे सगळ्यांनी सांगू नका. आता विलासराव आपले खास आहेत म्हणून घे. काळ्या काळ्या कुळदाची गोरी गोरी पिठी. काळ्या काळ्या कुळदाची गोरी गोरी पिठी आणि विलासराव भेटले की पहिल्यांदा मारतात कचकन मिठी. वसंत नाचणेकर यांच्याकडून मावशीच्या भूमिकेसाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. MS ज्वेलर्स मुकुंद सोडिये यांच्याकडून मावशीच्या भूमिकेसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कृष्णा जाधव जोडेश्वरी यांच्याकडून निधी सोडिये हे गवळण 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी घोडेपवाडी नाट्य नमन मंडळ आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. एवढा मोठा मथुरेचा अवघड घाट रगडता माझ्या एकटीने बाबा एवढ्या काय एकादमात होणार नाही. आपण एक काम करूया. त्यांची पण इच्छा आहे तर एक काम करूया. थोडासा विश्राम करूया. तोपर्यंत तुम्ही एक गाणी म्हणा. मी जरा इथे टेकते. ठीक आहे.
पाऊस धारा अष्टमीच्या त्या दारा रिमझिम पाऊस धारा अष्टमीच्या त्या दारा बंदी शाळेत मी जन्मलो कंसाच्या संवारा बंदी शाळेत मी जन्मलो कंसाच्या संवारा जन्मलो मी देवकीच्या पोटी वाढलो त्या यमुनेच्या काठी जन्मलो मी देवकीच्या पोटी वाढलो त्या यमुनेच्या काठी रिमझिम पाऊस धारा अष्टमीच्या चांदणा
देवा? हुकूम कोणाचा आणि कायदा कोणाचा? सुदामा, हुकूम माझा आणि कायदा तुझा. ठीक आहे देवा. सुदामा, ही कामगिरी तू नक्की पार पाडलीच पाहिजे. ठीक आहे देवा. येतो मी. ठीक आहे. अरे देवाने आपल्यावर एवढी मोठी फार मोठी कामगिरी सोपवली. हे एकट्याने करणे सोपं नाही. त्यासाठी माझ्या जोडीचा सवंगडी पेंद्यालाच बोलावलं पाहिजे. अरे पेंद्या, अरे पेंद्या, अरे पेंद्या. आलो आलो सुदामा आलो. कार्यक्रम अगदी एकदम व्यवस्थित झालं होतं. मग काय झाला? अरे तेवढ्यात त्या नाटककारांच्या कुलून माका बघितला आणि जी बोंबाबोंब केला, ही बोंबाबोंब ऐकून गण्याचा एवढं मोठं बाहेर कोंड्याचा बांबू रे, कोंड्याचा बांबू काय हिला तुला काय वाटलं? माका दुसरा वाटला, का काहीतरी वेगळाच वाटला. पण नशीब त्या बायदाच्या बागेत नाही गेलं, नाही तर तो पोपटच उडवणार असतो. अरे हो जीवा तो पोपट, पोपट असतं काय रे? असता माहितच नाही. अरे ठीक आहे, मी काय म्हणतोय, आपला ठरला होता ना आज कशी घोडपैवाडीची सार्वजनिक श्री सत्यनारायणची महापूजा होती, बरोबर? त्याच्यामुळे त्या कड्यात कोण जाणार? आपला ठरला आपण जायचं, मस्त जांभी बिंबी काढायच्या, चोरायच्या आणि त्या सत्यवानाकडे नेऊन विकायच्या, म्हणजे संध्याकाळची जोय झाली, बरोबर? पण मी काय म्हणतोय, तुका एवढा मी हाक मारित होतोय, अरे सुदामा, अरे सुदामा, तुझं काय पत्त्यात नाही? मी गेलो होतो देवळाच्या आडीत. काय बोलतोय? मग देवळाच्या आडीत कसं गेलेलो? देवळाच्या आडीत गेलो होतोय, म्हटलं आज जातोय, गवत कसं हिरव्या हिरव्या तिकडे, तर गवत चरकलं होतंय आणि तिकडे गेलोय, तेवढ्यात आंब्यावरती फलत होतो. काय
आंब्यावरती फणस कसं येलो? नाही फणसावरती आंबो होतो. अरे काय फणसावरती आंबो कसं येलो? अरे नाही फणसावरती फणस होतो. जायला मेळा मी शिकलोय कमी ना. नक्की सत्यवनाकडची उतरली नाही वाटतं सकाळची. फणसावरती फणस होतो. हा फणस होतो. मग त्या फणसाचा केलंच काय? अरे केलंय काय गेलंय तेवढेच बघतोय तर फणसच गायब. काय मग अरे परवा मी गेलो होतो असं फिरता फिरता हा तर मग एवढेशे फणस दिसले. केवढे दिसले? एवढेशे. मग तू गेलास तेव्हा तुला केवढे दिसले रे? अरे तो गोटो होता ना गोटो. काय गोटो गोटोरी कोणाचो? अरे तो असं धावत आहे का तो? कसो 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 अरे नाही माका समजा खवे ना कसो असता तो गोटो. अरे तो असं करता तो. कसो कसो असं हे काही नवीन खूळ काढला ना. मग तुका माका वाटतं डुक्कर म्हणतो असा. अरे मेला डुकरात गोटो असता. काय रे हा? असतं काय रे? असतं म्हणतो त्यांका नाही माहिती आहे काय. ठीक आहे. मग काय माका तर काय समजलं नाही कोणासारखं. अरे तुला आता शेवटचं सांगतोय ते काय असं असतं ना वरती. समजला काय का म्हणत आता? बैला का 2 शिंग असतात ना ता का म्हणत कसं बोललोय? अरे हा पण त्या बैला का गोटो नसता रे. मग काय असता? काय असता सांगा? कोळो असता की नाही? अरे तोच गोटो मेले. कोळो आणि गोट्यात तो काय फरकच येत नाही. का जाऊ दे. काय म्हणतोय तुझं तो चार दिसत नाही. माझो चार कोण रे? अरे तो नाही तुझ्या गोट्यात असतो तो दिसत नाही खाली आली. काय नक्कीच गोट्यातलं तुझ्या म्हशींचा बोलता वाटतं. हा तोच. अरे त्याची बाबा लय भानगडा मोठी. काय सांगू तुका? हॅलो. प्रेक्षकांच्या मनपसंत आलेलं पारितोषिक अल्पेश गिजम यांकडून मावशीसाठी 200 रुपये, आकाश जोशी यांच्याकडून 100 रुपये मावशीसाठी. त्याचप्रमाणे रंजिता आडिवरेकर आणि नीलम आडिवरेकर, सोनाली खडपे याचकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक, अल्पिता अनिल गिजम याचकडून 100 रुपयाचं पारितोषिक, भक्ती गिजम याचकडून 100 रुपयाचं पारितोषिक, अथर्व ऑपरेशन मलाड अप्पाकडा भरत नासनेकर याचकडून 100 रुपयाचं पारितोषिक, वंदना आनंद गिजम याचकडून कृष्णासाठी 100 रुपयाचं पारितोषिक, जीत जयवंत गिजम आणि हंस अक्षय गिजम याचकडून कृष्णासाठी 200 रुपयाचं पारितोषिक, वेदांत निगम याचकडून पेंद्या सुदामासाठी 200 रुपयाचं पारितोषिक, अनंत गिजम यांच्याकडून कृष्णाच्या भूमिकेसाठी 100 रुपयाचं पारितोषिक, निधी सोडिये याचकडून कृष्णाच्या भूमिकेसाठी 100 रुपयाचं पारितोषिक, रत्नागिरी साडे आणि रत्नागिरी क्रिएशनचे मालक विजय नाचनेकर याचकडून बहुमूल्य असे संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कविता गजानन लेले याचकडून गायिका प्रणाली नाचनेकर या 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. घोडेपे आणि नाट्य रमण मंडळ आपले सहर्ष स्वागत आणि आभारी आहोत. काय सांगत होतस? अरे त्या 4 म्हशींचा लफडा सांगत होते तुका. हा सांग. अरे 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, 6 दिवस झाले, काय खात नाही, काय पीत नाही. माका असं विचार पडलो काय करू, म्हणून रात्रीच्या रात्री त्यांना सोडून दिले गोट्यातला. बरोबर. आणि दुसऱ्या दिवशी पासून माकाच काळजी लागली. तू माझं चार खय गेलो असतील, काय करीत असतील, कोणा सोबत असतील, त्याची सगळी चिंता. कालच राऊतवाडची माल्यांचा फोन गेलो, 2 म्हशी त्यांच्या रेड्यांसोबत पळालो. आणि बाकी उरलेल्या दोघांचं काय? अरे बाबा त्यांचा तर लय मोठा ताफा. काय का? अरे ती एक शैलेश नवळे सोबत पळाली आणि दुसरी अल्पेश गिजमा सोबत पळाली. आता असा झाला तर माणसाकडून म्हशी पळत गेलो, रेड्यानी करूचा काय? का तुका काय टेन्शन नको घेऊ, ते रेडे बघतील. काय करू शकता? जाऊ दे. पण मी काय म्हणतोय, तू माका कशात बोलवलंस? मी तुला कशात बोलवलंय? अरे किसन देवान आपल्यावर लय मोठी कामगिरी सोपवला ना. काय किसन देवाने आपल्यावर लय मोठी कामगिरी सोपवला ना. आपल्यावर? हा. तुझ्यावर? नाही तुझ्यावर आणि माझ्यावर. जीवाभावाचा दोष नव्हे. काय म्हणता बघा जीवाभावाचा दोष.
लोक खाऊ का पुढे असतात आणि काम करू का मागे. मी नाही येत बाबा, मी चाललो. काय काय झाला? अरे पकडलोस. मी पाय पकडलोय. मग मी काय म्हणतोय, पायच पकडलोस. काय जाऊ दे, तुझी पकड एवढी भारी आहे काय? मग कशामुळे? कबड्डीमुळे. कबड्डीत पाय पकडतात. तू काय पकडतो? काय सरळ दाखव. ठीक आहे, मी काय म्हणतो, कामगिरी काय ती मला सांगितलंच नाही रे. अरे कामगिरी म्हणजे गवळणी आल्या की मी बोलणार. काय रे तू बोलायचं? बोला देवा. काय रे? असं बोलायचं. कसं बोलायचं? काय रे? बोला बोला देवा. ओके चालेल. थांब 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 थांब, विसरलो. कसं बोलायचं? काय रे? बोला देवा. असं असं ठीक आहे. थांब थांब थांब, चांगल्या कामासाठी जाताना पाय पडून जायचं. चल ठीक आहे, चल 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 ये. थांब 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 थांब, निवड लागला तर बघ जागे देवाचा. बरोबर बरोबर सगळ्या पाय. चल आता. मंदिर लागले. अरे काय करतो? अरे बाबा माका वाटला मंदिर लागला. मी आपली घंटा शोधतो. जाऊ दे. पण मी काय म्हणतो, गवळणी येणार कुठून रे? तुला बघायचं गवळणी कुठे येणार आहे? गवळणींना नाही बघणार तर कोणाला बघणार? बघ त्या माझ्या बोटाच्या टोकाकडे बघ. काय? त्या माझ्या बोटाच्या टोकाकडे बघ. रामा, तू नक्की बोट तरी कुठे जातोय? जातोय तिकडे. नाही रे, हलतीकडेच जातोय. तू दुसऱ्या बोटाकडे नजर दे. हे बोटाकडे सांगितलं नजर दे. हे मला माझं अंगठं वाकत नाही. ठीक आहे, आता परत बघ. दाखव. हे बघ, ह्या माझ्या बोटाच्या टोकाकडे सरळ बघ. दिसलो काय? ह्या माझ्या बोटाच्या टोकाकडे बघ, सरळ दिसलो काय? हा बघतोय. चांगलं बघू नको काय खय बसलोत. खायच्या झाडाखाली मला सत्यवनाकडे नाही बसलोत. सत्यवन तिकडे आठवूयात. काम बघतोय, दिसत नाही. दिसलो काय? परत त्या बोटाकडे बघतोस तर मार खा. नाही दिसत रे. होय होत. सरळ बघ. दिसल्या दिसल्या रे, दिसल्या ना? हा ठीक आहे, दिसल्या रे. चांदण्याची चांदणी चमचम
जा मॅडम. जातोय. मी काय म्हणतोय हा धन्यवाद. खास आकर्षण म्हणून या गवळणीमध्ये आम्ही एक छोटी 3 वर्षाची मुलगी नाचवली आहे. तरी तिच्यासाठी जोरदार प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायचे. 3 वर्षाची मुलगी आराध्य दिनेश नाचणेकर म्युझिशियन ग्रुप कडून तिच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी घोडकवाडी नाट्य नंबर मंडळ आम्ही आभारी आहोत. मी काय म्हणतो अरे गवळणीमध्ये ती मावशी बघ कशी दिसता मारत्या म्हशी सारखी. नाही जाणार अडू का बाबा. तुम्ही पण नाही जाणार. तू पण नाही मी पण नाही. तू गेलं तरी तुका मारीत, मी गेलं तरी तुका मारीत. एक काम करूया. आपला तिसरा संवर्गडी कोबड्या तो करेल. जरा बोलो. हाक मार. अरे बोबड्या, अरे बोबड्या, रे बोबड्या. नाही आवाज नाही पोचत तुझो. मग तू मार. कोबड्या आले आले सर्वित होतो वनी निघाई घरी जाण्याची झाली घाई. सर्वित होतो वनी निघाई घरी जाण्याची झाली घाई. कशा जोरात बोंबाटल्या, कशा जोरात बोंबाटल्या, एवढ्या जोरात बोंबाटल्या. कार सुदामा पेट्या सुदामा या बोल्याला बोलावलं. कार सुदामा पेट्या सुदामा या बोल्याला बोलावलं. कार सुदामा पेट्या घरी जाण्या
वेगळं वास येतात. अरे वाट येतात. घे घे वाट. शी, 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 घाणेरडं आहे. शी, मेलो घाणेरडं. तुला कशाला बोलवलं माहित आहे काय? अरे कत्या नाहीये बाया. यो यो यो. काय बोलता? कशाला बोलवलंस? सांग त्याला कशाला बोलवलंस? अरे बोबड्या. अरे काय किसन देवाने आपल्यावर लय मोठी कामगिरी सोपवला ना. अरे कधी ये काय म्हणता हो? अरे कसली कामगिरी सोपवू लागते त्याला सांग तरी. अरे 16-17 360 गवळणीचा मेळा 60 मथुरेच्या बाजारी चाललाय. त्यांना प्रतिबंध करायचं आपल्याला काम आहे. तो या थकियो. हा, मग तो थक. आणि आपण तिघे हॅलो आणि त्यातच ती एक मावशी होता. हा मावशी पण हा. हॅलो 3 वर्षाची गवळण आम्ही इथे स्पेशल 3 वर्षाची गवळण स्पेशल आकर्षण म्हणून आम्ही नाचवली होती. आराध्य दिनेश नाचणेकर याच्यासाठी एकनाथ नाचणेकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. रुची सागर आडिवरीकर याचकडून आराध्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बाळकृष्ण नाचणेकर याचकडून आराध्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. श्रीजित खडपे आणि ओम आडिवरीकर याचकडून आराध्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. श्रेयस आंबेडकर याचकडून आराध्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हिमांशु हर्षद नाटेकर याचकडून आराध्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अस्मी नाचणेकर याचकडून आराध्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तनिषा आंबेडकर आणि शुक्रभूमी आडिवरीकर याचकडून आराध्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. रवींद्र गिजम याचकडून आराध्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अविनाश गिजम याचकडून आराध्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. अशी आमची 3 वर्षाची नटकट गवळण आपल्या समोर तिने नृत्याचा आविष्कार साजरा केला होता आणि प्रेक्षकांनी तिला अतिशय सुंदर अशी दाद दिली. त्याबद्दल घोडेवाडी नाट्यरमण आम्ही आभारी आहोत. हा मावशी पण हा. लाईन माहितो. तू पटव. लाईन नको मारू. पटव जा. अरे मी मारुतीला पटवतो. जा पटव. माझ्या 5G नेटवर्क मध्ये तुम्ही दोघे पण येतात का म्हणे? 5G नेटवर्क म्हणजे ह्याचा 5G नेटवर्क आणि आमचं काय 2G. अरे तुमचा 2G माझा 5G. तुझा पटापट 5G स्पीडने. अरे बापये ही माझी मावशी. तिची कधीपासून झालेली मावशी. अरे आता ताई बघितल्या बघितल्या. जा आडव आडव पटकन आडव चल. अरे या कोण? गवळणी. अरे बापये आता थाट पात करून नटामटा करून ताईया. नटामटा टटापटा करू नको. त्या मावशीकडे बघ पहिला जा. अरे मी मावशीकडे बघतो. अरे तुम्ही या तुझीने तो बघा. हा, जा तू मावशीचा का. अरे बघतो मी मावशी का. मावशी काय रे मेल्या काय बोलते काय? आई शपथ. काय रे म्हणता. आय लव्ह यू. अरे ही काय मोठी देई का? नुसतं आय लव्ह यू म्हणून काय होत. अरे आई बद्दल त्याला काय बोलाल तुका माहिती आहे? काय व्हाय. सेम टू यू. सेम टू यू म्हटलं. जा आता पटव तिथं आडव. आडवू तो कामगिरी कर. नको. अरे आजू कसा का माझा दंडूक बघ. काय? कसा दंडूक काय म्हणता काय हो. अरे तो म्हणतात त्याचा दंडूक त्याच्या पायासारखं झालो आपण. दांडो म्हणता का? हा. अरे दंडूक आता आगवा टाकतोय. दादा टाक काय करू नका कर. आता आगवा टाकले ना आता आगवा. जा आडव आणि काय करू तो कसं घालू तो काल दांडो आणि आडव. काय रे मेल्या तू मला मोठा सन्मानच खान ना. सलमान खान म्हटला. सलमान खान सगळी माहिती. सन्मान खान काम ती मेहनतीच्या कशात खान. आमचे नाही मेला तुझे. अरे माझी बघ कधी मुली झाली. अरे यंगोन उई केले ना सगळ्या एकदा दिसतात. अरे सगळ्या एकदा तिची लंगोट उली झाली सगळ्या लंगोटात दिसत म्हणता.
काय रे केलं नाव काय तुझं? माझं नाव भागिया. ठीक आहे हागिरा वास येतो तू मी आगिया बोई होय. शीत म्हणणार भाकऱ्या म्हटलं तर शीत म्हणणार. बरोबर नाव भागिया काय तुम्ही काय बोलले आता? भाकऱ्या आणि मी ताप थांबते ती का एका वेगळा वाटतं. बोल बोल कशाला तुम्ही आलात कशाला बोला. मी आयो टिका जगता आदुवा काय या काय बरोबर सांगता. थांब. रस्ता आडवा करायला जगता आदुवा या. तुमच्याकडे काय कायदा बिदा काय आहे काय? माझ्याकडे मोठा कांदो हा. अरे कांदो नाही मग? कायदो. अरे मावशी ये दाखवते ये. जाऊ नको बाजारी घरादे फिरू नये माघारी गोकुळचे अनमोल धन नेता कंसाच्या दारी हुकुम गोकुळच्या नंद किशोराचा कायदा ऐकून घे या पेंड सुदामाचा हुकुम गोकुळच्या नंद किशोराचा जाऊ नको बाजारी घरादे फिरू नये माघारी अडविल तुझला कृष्ण मुरारी नंदाचा गहरी गोकुळचे अनमोल धन नेता कंसाच्या दारी हुकुम गोकुळचा कायदा ऐकून घे नंद किशोराचा कायदा ऐकून घे या पेंड सुदामाचा सोडला मुची वाट धरलाय घोरच माट उशीर झाला आधीचा आम्हा चढू दे मथुरा घाट चढू दे मथुरा घाट जाऊ नको बाजारी घरादे फिरू नये माघारी गोकुळचे अनमोल धन नेता कंसाच्या दारी हुकुम गोकुळच्या कंसाच्या दरबारी जाऊन कागणारी हक्क सांगतो मला बऱ्या नंदाचा गहरी नंदाचा गहरी नंदाचा गहरी जाऊ नको बाजारी घरादे फिरू नये माघारी अडविल तुझला कृष्ण मुरारी नंदाचा गहरी गोकुळचे अनमोल धन नेता कंसाच्या दारी हुकुम गोकुळच्या नंद किशोराचा कायदा ऐकून घे या पेंड सुदामाचा हुकुम गोकुळच्या नंद किशोराचा कायदा ऐकून घे या पेंड सुदामाचा तुमचा रस्ता प्रतिबंध केला आहे. ठीक आहे बसा तो पोरींना. अरे बेटा सगळ्या गवळीत बसल्या पण मावशीत बसली ना. तू बस. अरे कधी मावशी बसतात माझ्या तिवाय बोबडो बसवी आता. जा तूच बसव.
अरे कपो काकू था वादू यातो चौपंटा बसते बसते मेल्या बसले बसले अरे माधव वागद फक्त मावतीत पती आता आपलं काम तर झालेलं आहे. ठीक आहे चल मग आपण आता निघूया. चला सोन्याच्या विटेवर मोरपंखी शिरी विठ्ठल विठ्ठल करत उभे असतात. राधे काय म्हणतात हे? अगं हो मावशी हे देवच आहे. असं नाही, हे देव असतील तर त्यांनी त्यांचा जन्म पुन्हा सांगावा. सांगितो मी तुला माझ्या जन्म पुन्हा, सांगितो मी तुला माझ्या जन्म पुन्हा, ऐकला कैकलीला धर्मरक्षणा, ऐकला कैकलीला धर्मरक्षणा, ऐकला कैकलीला धर्मरक्षणा, ऐकला कैकलीला धर्मरक्षणा, मोसमी धरीला चंपा सुराला मी तारक मारिला,
आम्ही शरण आले. कोणावर? चाफ्याच्या फुलावर. जा जाय कोणावर? जा जाय देवा मी तुला शरण आले. नाही यार आले. तुझी जागा तर माझ्या चरणात नाही तर माझ्या हृदयात आहे. तुझे सुटताना एक छानसं गाणं बोलल्यानंतर लागले राधेला या वेड लागली कृष्ण सख्याची ओढ लागले राधेला या वेड लागली कृष्ण सख्याची ओढ ही करते प्रीत जुनावे गळी ही राधा कानावरिया बाळली ही राधा कानावरिया बाळली मथुरेच्या बाजारात जातो आणि औज मामाचा समाचार घेतो. तरी गोकुळचं गवळणी अजून मथुरेच्या बाजारी आलं नाही.
मामा मी ते बसायला नाही आलोय, मी तुला आवाज करायला आलोय. काय तू एवढा झिमुडा आणि माझा आवाज करणार? कृष्णा आला बोलायला परत जा. मामा मी ते परत जायला नाही आलोय, तुमचा आवाज करायला आलोय. तुझ्या तेवढी हिंमत होय झालं तयार. होय त्याला तयार. शाबास. कृष्णा पळाला, कृष्णा पळाला. मामा मी ते पळायला नव्हतो, तुमच्या स्वर्गाचे दरवाजे उघडे करायला गेलेलो. तुझ्या तेवढी हिंमत चल होय झालं तयार. होय त्याला तयार. मी तुमच्या आवाज पुन्हा येतो घ्यायला आलोय. हा संपूर्ण कार्यक्रम आम्ही फक्त 2 रविवार प्रॅक्टिस करून केलेला आहे, तरी आमच्याकडून काही चूक भूल झाली तर क्षमा असावी. आणि हा कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी आम्हाला विशेष योगदान लागले आहे. त्यांना मी स्टेजवरती आमंत्रित करू इच्छितो, ते म्हणजे मृदुंग वाजवणारे राजेश झेपले यांनी स्टेजवरती यायचंय. त्याचप्रमाणे ढोलकीपट्टू मिलिंद आडिवरेकर, कीबोर्ड अमित डोरलेकर, ऑक्टोपॅड यश आंबेडकर आणि नृत्यदर्शिका कशिश आडिवरेकर. त्याचप्रमाणे नृत्य दिग्दर्शिका म्हणून रुजिरा आडिवरेकर तिने सुद्धा आम्हाला उत्कृष्ट प्रकारे कळवणीसाठी प्रतिसाद दिला आहे. तरी घोडेपवाडी नाट्य नगर मंडळ रुजुलाईचे आम्ही मनापासून आभारी आहोत. या सर्वांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचंय, कारण या सर्वांच्या सविनयामुळे आम्ही आज घोडेपवाडी नाट्य नगर मंडळ आज इथपर्यंत पोहोचू शकलो. त्यामुळे घोडेपवाडी नाट्य मंडळ आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत. कृपया त्यांनी सर्वांनी मंचावर यायचंय. जहांजवाला ओम आडिवरेकर यांना सुद्धा मी नम्र विनंती करतो. सर्व घोडेपवाडीतील रसिकजन यांनी यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे, कारण यांच्यामुळे आपण हा कार्यक्रम करू शकलो. कर जोडून टेकवी तो माता, कर जोडून टेकवी तो माता, देवानी रोप रसिक हो आता, देवानी रोप रसिक हो